छान रूप याचा गोरे साहेबाचा गोरा गोरा चिकना घारी डोल्यांचा लाल लाल नाकाचा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मग आपलं जे ते सर्वात आधी आपल्याला VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून बॅक येऊन आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून याची जी लेअर असेल ती आपल्याला 15 सेकंदापर्यंत आणायची आहे। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत जे ते ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात आधी इथं आपल्या एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता बिटनुसार इथं आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा। तर बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती इथं येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5 वरती इथं येऊन स्प्लिट करा, परत बिट 6 वरती इथं येऊन जिथे स्प्लिट करा। तर मित्र, अशा प्रकारे इथं जेवढे काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार इथं इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या मित्रांनो। आणि त्यानंतर आपला जो काही इथं एक्स्ट्रा पार्ट असेल त्या इमेजचा तो इथं डिलीट करून टाका। आणि त्यासोबत आपण जो इथं बिटचा व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे आहेत। ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला ह्या इमेजेसला ॲनिमेशन द्यायचं। तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर इनमध्येच यायचं आहे आपल्याला। तर इनमध्येच आपला तो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं भेटणार आहे। तर वेट करूया मित्रांनो ॲनिमेशन जे ते लोड होईपर्यंत। तर बघा मित्र, लोड झाले। तर आता इथं बघा क्लिक ओपन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या जिथे परत सेकंड इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर तो कॉम्बोमध्ये आल्यानंतर बघा आपला फॉल राईट हा जो इथं ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या जिथे परत काय यायचं, नंतरच्या इमेजला कोणता इथं ॲनिमेशन जो असेल तिथं द्यायचा नाही आहे। त्यानंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रॉक वर्टिकली द्या। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन स्ट्रेच अँड डिसऑर्डर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये येऊन आपल्या रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं बघा एक स्लिप अँड स्लाइड 1 हा जो इथं असेल मित्रांनो इथं ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जे ते आता स्लिप अँड स्लाइड 2 हा जो इथं ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा आपला टर्ब्युलन्स सेकंड हा जो इथं ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती इथं येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं आपल्या बघा आता वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर इथं दिल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन तुम्हाला बघा दोन इमेजच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा। तर त्यावरती क्लिक करायचं, त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं। आपल्या इथं एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करायचा आहे। तर आता लाईट इफेक्टमध्ये आपण वेट करूयात मित्रांनो। तर बघा इथं तुम्हाला फ्लॅश अशा प्रकारचा एक इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करा। त्याची टाइम लेंथ जी असेल ती 0.1 सेकंद इथं अशा प्रकारे करा। त्यानंतर अप्लाय ऑल करा, म्हणजे आपले जेवढे काही स्क्वेअर बॉक्स असतील व्हाईट कलरचे त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल। आता हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर बघा मित्र, आपल्या जे सुरुवातीच्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचे, त्यानंतर आपले जे ती फिल्टर्समध्ये इथं येऊन जायचं। फिल्टर्समध्ये आल्यानंतर आपल्याला बघा एक फिल्टर अप्लाय करायचा इथं। तर तो आहे आपल्याला फीचरमध्येच तो इथं फिल्टर भेटणार आहे। तर त्या फिल्टरचं नाव आहे मित्रांनो ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचा एक फिल्टर आहे।
तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. हा फिल्टर फक्त सुरुवातीच्या इमेज पुरताच होता. ओके तर मित्र आता आपल्याला इथं इफेक्ट द्यायचे, तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्याला इफेक्टमध्ये जायचे. परत सेकंड इमेजवरती येऊन आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इथं इफेक्ट असेल तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये त्यासोबत नाईट क्लब या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं बघा स्प्लिट फ्लिकर अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर एक इमेज सोडून आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकलच्या ते तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं करू शकता. त्यानंतर फिल्टर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा इथं 0 करू शकता मित्र. त्यानंतर राईटवरती क्लिक करा. तर केल्यानंतर परत आपलं एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जे ते परत बॉडी इफेक्टमध्ये इथं येऊन जायचे. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या ग्लोईंग लाईन्स यामध्ये आपल्याला येऊन टेक्नॉलॉजी 3 हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करण्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती 2 इमेजपुरती इथं करून घ्या. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन आपल्या परत जे ते बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारे इलेक्ट्रिक शॉक अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्या एंडपर्यंत इथं अशा प्रकारे इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केलं की आपला जो आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.